नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज एक साधा प्रश्न विचारणार आहे. उत्तर तुमच्या मनातून दिलंच पाहिजे. तुम्ही कधी अशा वळणावर आला आहात का जिथे वाटते की तुम्हाला आता बस, हे माझ्याच्याने होणे शक्यच नाही. अशा वळणावर तुम्ही कधी आला आहात का? दररोजचं सकाळी झोपेतून उठल्यावर तुमच्या डोसक्यामध्ये एकच टेन्शन असते की लोक माझ्याकडे पाहून दररोजचं हसतात. असं डोक्यामध्ये तुमच्या हजारो विचारांचं वादळ असते. आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा शत्रू आपला कोण आहे माहिती आहे का? बाहेरची लोक अजिबात नाहीत, घरची माणसं आपल्या अजिबात नाहीत, तर सगळ्यात मोठा आपला शत्रू कोण आहे माहिती आहे का? आपल्या ह्या बुद्धीच्या मध्ये आणि आपल्या शरीरामध्ये जी आपली भीती बसलेली आहे, आपले कमकुवत मन आपल्याला घाबरवते. आपण नेहमी काय करतो, तो काय म्हणेन, हा काय म्हणेन, हे रात्रंदिवस आपल्या डोसक्यामध्ये हेच विचार असतात. अरे मित्रांनो, समाज तुमच्या यशात टाळ्या वाजवायला येतो आणि या पैशात नाव ठेवायला येतो, पण जेव्हा तुमच्या घरात अडचणी असतात तेव्हा हा समाज तुमच्या घरातलं लाईट बिल भरायला तर अजिबात येणारच नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिकच्या खेळण्याला बनवण्यासाठी 1 तास लागतो, पण मोठा राजवाडा बांधायला वर्षानुवर्ष लागतात. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याचा राजवाडा बांधत आहात का? मग वेळ तर तुम्हाला 100% लागणारच बघा. अनेकदा लोक मला विचारतात, दादा कठीण काम करताना थकवा येतो राव, मला कंटाळा येतो राव, अशा वेळी काय करायचं? मी प्रत्येकाने एकच उत्तर सांगतो, जेव्हा तुम्हाला थांबायची इच्छा होईल ना, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी सुरुवात का केली होती? हे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही स्वतःला विचारा. आणि मग त्या दिवसाचा, जेव्हा तुम्ही हे स्वप्न पाहिलं होतं, विचार करा आई वडिलांच्या चेहऱ्यावर त्या आशेचा, ज्यांनी तुमच्यासाठी दिवस रात्र कष्ट केले होते किंवा तुमच्यासाठी अजून पण कष्ट करत आहेत. त्यांना काय वाटत असेल? अपयश म्हणजे काय असतं? अपयश म्हणजे खेळ संपला असं नाही, तर अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी असते. ज्याने आयुष्यात कधीच अपयश पाहिलं नाही त्याला यशाची खरी किंमत कशी काय कळू शकणार सांगा तुम्ही? ज्याला प्रत्येक वेळेस यशच आहे, त्याच्या जिंदगीमध्ये अपयश कधीच नाही, त्यांना अपयशाचं काय घेणं देणं असते? काहीच नाही. दिव्याचा शोध लावणारा एडिसन 999 वेळा अपयशी ठरला होता. तेव्हा लोकांनी त्यांना विचारलं, तुम्ही तुमचा वेळ इतके दिवस का वाया घालवताय? तेव्हा ते काय म्हणले माहिती आहे का? मी 999 वेळा हरलो. मी 999 वेळा हरलो नाही, तर मी असे 999 मार्ग शोधले ज्याने हा दिवा प्रकाशमय झाला आणि त्या दिव्याने प्रकाश दिला. ही जिद्द तुमच्या मनात असली पाहिजे. अडचण आली की नाही म्हणून घाबरू नका, त्याला सामोरे जा. फक्त मोठे विचार करून किंवा माझे व्हिडिओ बघून आयुष्य बदलणार नाही. यासाठी तुम्हाला रोज काही सोप्या गोष्टी कराव्या लागतील. मित्रांनो, पहिली गोष्ट, आपली तक्रार करणं बंद करा. माझ्याकडे पैसेच नाहीत, मला सांगणार कुणीच नाही, माझी वेळ वाईटच आहे. मित्रांनो, वेळ कशीही असो, ती बदलण्याची ताकद तुमच्या स्वतःच्या हातामध्ये आहे. सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे काय, रोज स्वतःला तुम्ही थोडंसं सुधारा ना, थोडंसं तुमच्यामध्ये थोडंसं डेव्हलप करा स्वतःला. तुम्हाला एका रात्रीत यश मिळणार नाही, मी 100% सांगतो, पण रोज तुम्ही थोडा थोडा अभ्यास करा, नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या अंगात जो आळस आहे त्या आळसाला थोडं बाहेर काढा आणि तुमच्या मनावर तुमचा ताबा ठेवा. मग बघूया कसं तुम्हाला यश भेटणार नाही. स्वतःच्या कष्टाची भाकर खाण्यात जी मजा आहे ती जगामध्ये कशातच नाही मित्रांनो. आणि तुम्हाला मी अजून एक सर्वात महत्वाचा सल्ला देतो, न थांबता तुम्ही सतत प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत ना. मी स्वतःच उदाहरण देतो. सुरुवातीला मी व्हिडिओ बनवत होतो तेव्हा मला लोक हसायचे. मी विचार काय केला, हे लोकांचं काय म्हणलं, कसं आहे सांगू का, आपण कोणतीही गोष्ट करता लोक ही 100% हसतात मित्रांनो. त्याच्यामुळे लोकांचा विचार करायचा नसतो. आज या क्षणी स्वतःला एक वचन द्या, स्वतःला एक तुमच्या मनामध्ये ठेवा, गेलेला काळ निघून गेला तर गेला, तो बदलता येणार नाही 100%, कारण भूतकाळामध्ये जो गेला तो आपण काय करू शकणार आहोत. पण भविष्यामध्ये म्हणजेच उद्या काय होईल कोणालाच ठाऊक नाही, पण आजचा दिवस हा
आजचा दिवस तुमचाच आहे. उद्या डोळे पुसा आणि कामाला लागा. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं, जे लोक तुम्हाला हसले होते, जसे की मला हसतात मी व्हिडिओ बनवतो म्हणून, ज्यांनी तुम्हाला तुझ्याने होणार नाही म्हटलं होतं, त्यांना उत्तर तोंडानं अजिबात देऊ नका. काम करून दाखवा तुम्ही. तुमचं यश त्या लोकांच्या डोळ्यामध्ये, जेव्हा ते यश तुमचं बघतील ना, त्यांचे डोळे ऑटोमॅटिक उघडतील. लक्षात ठेवा, सूर्य रोज मावळतो, पण रोज सकाळी नव्या आशेने पुन्हा तो उगवतच असतो. तुमच्यात सुद्धा तीच आग आहे. स्वतःला ओळखण्यासाठी तुम्हाला जरी उशीर झाला असेल मित्रांनो, तरी पण घाबरू नका. जर आजच्या या संवादाने तुमच्या मनात थोडी जरी आग लागली असेल, किंवा थोडं जर तुमच्या मनामध्ये तुम्ही पेटून उठला असाल, तर या क्षणी उठा आणि कामाला लागा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.